चेंबूरमध्ये झाड कोसळून एका बालकाचा मृत्यू झाला आणि काही शाळकरी विद्यार्थी जखमी झाले. या सगळ्याबाबत आज मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये अतिशय मोठा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. संबंधित विभागाचे सर्व अधिकारी ही चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले आहेत. स्थायी समितीने प्रशासनाला असे आदेश दिलेले आहेत की या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि चौकशीचा अहवाल जोपर्यंत स्थायी समितीसमोर येत नाही तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. संबंधित अधिकारी म्हणजे कुठले अधिकारी असं आहे, स्थायी समिती म्हणजे जो उल्लेख झाला की एखाद्या रोड इंजिनियरनी एखाद्याला पत्र पाठवलं, त्याचं 1.25 वर्ष उत्तर आलेलं नाही, अशा प्रकारचे सगळे लोक, जर हे पिंपळाचं झाड होतं आणि त्याची मुळं जर काटली गेली होती तर ती केव्हा काटली गेली, कोणाकडून काटली गेली, त्या ठिकाणच्या युटिलिटीसाठी काटली गेली होती का, रोडसाठी काटली गेली होती का, याची संपूर्ण चौकशी ही करावी लागेल. आणि त्याच्यामध्ये जे संबंधित असतील किंवा ट्री ऑडिट जे होतं ते केलं गेलं होतं का, पावसाळ्याच्या पूर्वी फांद्यांची छाटणी होते, ती छाटणी करताना त्यामध्ये तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी असावेत अशा प्रकारची अपेक्षा आहे. मग त्या वार्डातले एएसजी काय करत होते, एएसजींचं त्याच्यावर लक्ष होतं की नाही. आणि एक लक्षात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्या वेळेला मुंबई शहरातल्या एका विद्यार्थ्याचा बळी जातो त्यावेळेला स्थायी समिती त्याच्याकडे डोळेझाक करू शकत नाही, किंबहुना उघड्या डोळ्याने आम्ही हे पाहू शकत नाही. आणि स्थायी समिती या निष्कर्षावर आलेली आहे की याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि म्हणूनच या सगळ्याची सखोल चौकशी करून जे याला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.